विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील या पुढचा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नंबर 11 घेणार आहोत। पेज नंबर 249 वर दिलेला आहे। आतापर्यंत आपण सिंपल डिसॉल्युशन यावरची काही उदाहरणं सोडवले। यानंतर वर पार्टनर इन्सॉल्वन्सी, टू पार्टनर इन्सॉल्वन्सी आणि आता मात्र ऑल पार्टनर्स इन्सॉल्वन्सी म्हणजे सर्वच्या सर्वच पार्टनर इन्सॉल्वंट होतात तेव्हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडविला जातो हे आपण आता पाहणार आहोत। आपण शेवटच्या टप्प्यातले काही प्रॉब्लेम पाहून मग पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। तर प्रॉब्लेम अशा प्रकारचा मित्रांनो, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 ऑफ अ फर्म हॅव्हिंग 3 इक्वल पार्टनर्स प्रीती, प्रिया अँड प्राची। प्रीती, प्रिया अँड प्राची ह्या समान भागीदार आहेत, अर्थात समप्रमाणामध्ये नफा तोटा विभागून घेत असतात। त्यांचं बॅलन्स शीट दिलेले आहे, काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द फर्म। फर्मचे बुक्स ऑफ अकाउंट आपल्याला क्लोज करायला सांगितलेत। क्लोज करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते अकाउंट्स आपण उघडलेले आहेत। रिअलायझेशन अकाउंट उघडलेलं आहे, बँक अकाउंट उघडलेलं आहे आणि क्रेडिटर्स अकाउंट उघडलेलं आहे, लोन्स अकाउंट उघडलेलं आहे। हे तुम्हाला या ठिकाणी थोडं वेगळं वाटत असेल मित्रांनो, कारण आतापर्यंत फक्त रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट आणि पार्टनरचे कॅपिटल अकाउंट एवढं उघडलं जात होतं। परंतु या ठिकाणी आता आउटसाइडर जे लायबिलिटी आहे आपली त्यांचे अकाउंट आपण उघडलेले आहेत, क्रेडिटर्स आणि लोनचे। याचा अर्थ असा होतो की आता आपण सर्वच्या सर्वच पार्टनर आपले इन्सॉल्वंट झाल्यामुळं आपलं आउटसाइड लायबिलिटी आपण पूर्णतः पेमेंट करू शकत नाही, म्हणजे काही रक्कम त्यांना देण्यासाठी कमी पडत आहे आणि म्हणजे तिथं डेफिशियन्सी निर्माण होणार आहे। मग अशी ही डेफिशियन्सी ट्रान्सफर केली जाते डेफिशियन्सी अकाउंटला, म्हणून त्यांचे अकाउंट हे स्वतंत्र रीतीने उघडलेले आहेत, कारण त्यांना देण्यासाठी आपल्याकडे आता पुरेसे पैसे राहणार नाहीत। चला तर मग आपण नेहमीप्रमाणे आता सर्व ॲसेट्स अगोदर रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे, पण लायबिलिटी मात्र रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची नाही। ही एक विशेष बाब लक्षात ठेवायचं। सर्व ॲसेट ट्रान्सफर करायच्या, विकायच्या, पैसे आणायचे, आलेले जेवढे पैसे आहेत तेवढे आपल्या खर्चाच्या अनुक्रमानुसार, प्राधान्यक्रमानुसार आपण खर्च करायचे आहेत आणि उर्वरित हे आपल्या आउटसाइड लायबिलिटी जी आहे ती देऊन टाकण्यासाठी, क्रेडिटर्स असतील, लोन असतील, याला उपयोगात आणायची आहे ती रक्कम। चला तर मग सर्व ॲसेट्स आपण ट्रान्सफर करूया। तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट्स अकाउंट, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू ऑल असेट्स अकाउंट। हे ऑल असेट्स कोणकोणते आहेत पहा। मशिनरी आहे 23,000 रुपयाची, फर्निचर आहे 16,000 रुपयाचं 16,000, स्टॉक आहे 47,000 रुपयाचा। अशा 3 असेट्स आहेत आपल्याकडे। तर याची बेरीज करा, बाहेर घ्या, 0 0 0, 6 आणि 3 9 7 16ला 6 4ला 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि 4 8, 86,000च्या ॲसेट्स आपल्या झालेल्या आहेत। नंतर कॅश ॲट बँक, हे बँक बॅलन्स बँक अकाउंटला ट्रान्सफर करून टाका। डेबिट बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे 10,000। यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथं ॲक्युम्युलेटेड लॉस दिलेले आपल्याला 84,000चा लॉस आहे। हा सर्व पार्टनर्समध्ये विभागून देत असतो। आपल्याला माहीत आहे ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल, ॲक्युम्युलेटेड लॉस असेल, दोन्हीही हे सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग प्रमाणामध्ये आपण विभागून देत असतो। तर 84,000 हे तिघांना वाटून द्यायचं आहे। पहा, नंबर 1 डिस्ट्रीब्यूशन
ऑफ ॲक्युम्युलेटेड लॉस तो आहे 84,000चा. तिघांना समप्रमाणात वाटायचं आपल्याला. 3ने भागाकार करायचा. 3 दुगुणे 6 आणि 3 आठे 24 म्हणजे सर्वांना 28,000 येत असतो. म्हणून याची एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यांच्या डेबिट बाजूला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 28,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा प्रकारे आपण लॉस विभागून दिलेला आहे. आता लायबिलिटी साईडपासून पहा. आता हे सर्व बॅलन्सेस त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊया. प्रीती 40,000, प्रिया 35,000 आणि प्राची 25,000. म्हणून त्यांचे सर्वांचे कॅपिटल हे क्रेडिट कॅपिटल आहेत. म्हणून क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000 आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्राचीचं कॅपिटल आहे 25,000. त्याचप्रमाणे क्रेडिटर्स आणि लोनचंही कॅपिटल आपण त्याच्या लोन लायबिलिटी त्यांच्या अकाउंटला घेऊन जाऊ. ट्रेड क्रेडिटर्स 50,000 आहेत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि लोन आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. हां, आता आपल्याला लोन मात्र सेक्युर्ड बाय मशिनरी अशा प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे लोन हे मशिनरीवर सेक्युर्ड झालेलं आहे. याप्रमाणे आपल्याला सिक्युअर करायचं आहे आणि त्याचा जे सिक्युअर्ड लोन आहे ते अगोदर प्राधान्याने देऊन टाकायचं आणि उरलेली रक्कम मग क्रेडिटर्सला देऊन टाकायची आहे. तर चला मग आता सर्व ॲसेट्स कशा प्रकारे विकलेले आहेत पाहूया. आता द फर्म वॉज डिझॉल्व्ड ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल द पार्टनर्स. मशिनरी वॉज सोल्ड रुपीज 18,000 while furniture fetched rupees 14,000, stock realized 35,000. अशा प्रकारे आपल्या सर्व असेट्स विकून रक्कम आलेले आहेत. याची एंट्री होते नेहमीप्रमाणे बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. हे बँक अकाउंट कोणकोणत्या असेट्स विकल्यात पहा. मशिनरी, रुपीज 18,000. नंतर फर्निचर, रुपये 14,000 आणि स्टॉक रुपीज 35,000. असे आपल्याला ॲसेट्स विकून किती रुपये आले पहा. 8 आणि 4 12 आणि 5 17ला 7 हा 4ला 1 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 3 6 67,000. 67,000 इथल्या 67,000. हां, आता यानंतर काय म्हटलं पहा. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू रुपीज 2,000. म्हणून प्राधान्यक्रमाने जेव्हा आपण खर्च पेमेंट करत असतो त्याला सर्वात प्राधान्य अगोदर कुणाला द्यायचं आहे तर रिअलायझेशन
एक्सपेन्सेसला द्यायचा आहे, म्हणून रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेमेंट करून टाका. याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट कंसात एक्सपेन्सेस ₹2000. बँकेच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट ₹2000. हे 2000. यानंतर पहा, नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची बट ₹3400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट एस्टेट. प्रीतीच्या प्रायव्हेट स्टेटमधून मात्र 3400 मिळाले आणि प्रिया आणि प्राचीच्याकडून काहीही मिळालेलं नाही. तेवढी आपण रक्कम घेऊया. आता काय एंट्री होणार? बँक अकाउंट डेबिट टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट. $3400. प्रीतीच्या क्रेडिट बाजूला बाय बँक 3400. 3400 मिळाले. हां, आता यानंतर आपल्याला रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस काय येतो ते पाहू. तो डिस्ट्रीब्यूट करून देऊ अगोदर. पहा, इथं लॉस येत असलेला आपल्याला दिसतो आहे. डेबिट बाजूची रक्कम जास्त दिसते. हे 88,000 रुपये. 88,000. हे 0,0,0,7,1,8 आणि 6,2,8. 21,000 बाय लॉस. हे द्यायचं आहे प्रीती, प्रिया आणि प्राची. यांना समान द्यायचं आहे. 7×3=21. 7,000 7,000 असं वाटून द्यायचं आहे. याची एंट्री होते. प्रीतीज कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रियाज कॅपिटल अकाउंट डेबिट, प्राचीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट. कंसात लॉस असं लिहा. संदर्भासाठी लक्षात येतं आपले आहे 7,000. रिअलायझेशन अकाउंट लॉस 7,000. रिअलायझेशन अकाउंट लॉस ₹7,000. अशा प्रकारे 7,000 आपण हे वाटून दिलेलं आहे. यानंतर आपल्याला क्रेडिटर्स आणि लोन परत करायचं आहे. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे लोन इज सिक्युअर्ड बाय मशिनरी म्हटलेलं आहे. मशिनरीला मॉर्टगेज करून लोन घेतलेलं आहे, म्हणजे लोन हे सुरक्षित आहे. म्हणून अगोदर जे सिक्युअर्ड लायबिलिटी आहे ती अगोदर पेमेंट करायची आहे. म्हणून लोन पूर्णच्या पूर्ण अगोदर देऊन टाकू आपण. म्हणून एंट्री होते लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 30,000 रुपये. जशा तसे पूर्णच्या पूर्ण द्यायचे कारण हे सिक्युअर्ड आहेत. म्हणून लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट हे 30,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय लोन अकाउंट हे 30,000. हा, आता पहा आपल्याकडे हे बाहेरचं लोन देऊन टाकलं आपण. आता रक्कम राहिली कुणाची? क्रेडिटार्सचे. क्रेडिटार्स आपल्याला द्यायचे 50,000. आपल्याकडे 50,000 रुपये आहेत का बघायचे बँकेमध्ये. बँकेची रक्कम आता कुठून येणे तर राहिलेली नाही. म्हणजे टोटल बँकेची रक्कम किती होते पहा आता. 0,0,4 7 आणि 3 10 हातच्या 1 80,400 रुपये होतात मित्रांनो. तर 80,400 मधून हे 80,400 मधून आपण
किती 32,000 दिलेले आहेत पहा, 32,000 दिलेले आहेत. म्हणजे आपल्या क्रेडिटार्सला देण्यासाठी रक्कम किती उरते, 10 मधून 2 गेले 8 राहिले, त्याला आले 7 मधून 3 गेले 4 राहिले, 48,400 रुपये राहतात. एवढे पूर्णच्या पूर्ण क्रेडिटार्सला देऊन टाकायचे आहेत, आपल्या कोणाचं देणं राहिलेलं नाही. म्हणून याची एंट्री होते पुन्हा क्रेडिटार्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. क्रेडिटार्स अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. किती 400, 48,400 देऊन टाकले. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटार्स अकाउंट 48,400. अशा प्रकारे आता बँकेतले पैसेच आपल्या संपून गेले, म्हणजे बँक अकाउंट क्लोज झालेलं आहे. 8 आणि 2 10, 1 4 आणि 4 8, 80,400 80,400 बँक अकाउंट क्लोज होऊन गेलं. आता एक एक अकाउंट आपण क्लोज करत जाऊ. क्रेडिटार्सचा आपले तूट म्हणजे डेफिशियन्सी किती आली आहे ते पाहू. आता आपण क्रेडिटार्सला किती रक्कम देण्यासाठी कमी पडलो, किती रक्कम आपल्याला देणं झालं नाही ते पहा. 50,000 देणं होतं आपलं, तर 48,400 दिले. 4 अन किती 10, 4 अन 6 10, हातच्याला 1, 8 अन 1 9, 9 किती 10, 9 अन 1 10, हातच्याला 1 अन 1 5. हे डेफिशियन्सी निर्माण झाली, म्हणून डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. याची एंट्री होते क्रेडिटार्स अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी अकाउंट. म्हणून डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचे. अशी तूट निर्माण होते. आता ही तूट न्यायची कुठं, म्हणून त्यासाठी तुटीचाच लेखा उघडला जातो, तुटीचाच अकाउंट उघडला जातो, डेफिशियन्सी अकाउंट उघडलं जातं आणि त्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जात असतं. म्हणून डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्रेडिटार्स 1,600. अशा प्रकारे आता प्रत्येकाचा अकाउंट क्लोज करू. मग कुणाचे जे डेबिट बॅलन्स येईल डेबिटला येईल डेफिशियन्सी अकाउंटच्या, क्रेडिट बॅलन्स असेल क्रेडिटला येईल डेफिशियन्सी अकाउंटच्या. डेफिशियन्सी कशा कशा प्रकारे निर्माण होते पहा. आता याच्याने डेफिशियन्सी आपल्याला तूट भरून काढता येते पहा. हे 43,400 प्रीतीचं अकाउंट हे क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी तिचा बॅलन्सचा उपयोग आपल्याला करायचा आहे. तर किती येतं पहा, 0 0 हे 4 4 7 8 15 15 8 23ला 3 हातच्याले 2 2 आणि 2 4 4,800 हे डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे टू डेफिशियन्सी अकाउंट. डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणजे एंट्री होईल प्रीतीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू डेफिशियन्सी अकाउंट बाय प्रीतीज कॅपिटल अकाउंट. $8,400. आता प्रियाची तूट किती येते पहा. प्रियाचं पहा बॅलन्स. प्रियाचं डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स हे सारखंच आहे, म्हणजे तूट भरून काढण्यासाठी तिच्याकडे अधिकची रक्कम नाही आणि तिचा डेबिट बॅलन्स जास्त नाही, म्हणजे डेफिशियन्सी सुद्धा नाही. नंतर आता प्राचीचं मात्र डेबिट बॅलन्स आहे, इथं मात्र डेफिशियन्सी निर्माण होणार आहे. 7 आणि 8 15ला 5 हातच्याला 1 35,000 हे 35,000 इथं 10,000 डेफिशियन्सी निर्माण झालेली आहे. 10,000 डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचे. डेफिशियन्सी अकाउंट इथे एंट्री होते डेफिशियन्सी अकाउंट डेबिट टू प्राचीज कॅपिटल अकाउंट. प्राचीच्या डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला टू प्राचीज कॅपिटल अकाउंट हे 10,000. अशा प्रकारे डेफिशियन्सी आपली एकूण निर्माण झाली 10,000.
10,000पैकी 4,800 आपल्याला भरून काढता आली, 8,400 भरून काढता आली, 1,600 केवळ आपली डेफिशियन्सी निर्माण झाली, म्हणून डेफिशियन्सी अकाउंट आपला 10,000 क्लोज झालेला आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा सर्वच पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आहे, तेव्हा तो प्रॉब्लेम करेक्ट आला आहे असं केव्हा ओळखायचं? जेव्हा आपलं डेफिशियन्सी अकाउंट क्लोज होतो तेव्हा. ज्याप्रमाणे अगोदर आपण सिंपल डिझॉल्युशनमध्ये बँक अकाउंट आपोआप क्लोज झाला की आपला प्रॉब्लेम करेक्ट आला असा त्याचा अर्थ होता. जसं आपलं बॅलन्स शीट टॅली झालं की फायनल अकाउंट करेक्ट आलंय असं आपण म्हणतो, तर तसं इथे बँक अकाउंट क्लोज झाला की करेक्ट आलं उत्तर. तसं आता जेव्हा सर्वच पार्टनर इन्सॉल्वंट होतात तेव्हा आपण ताळा कसा बघायचा? तर तो ताळा पाहण्यासाठी आपल्याला एकमेव अकाउंट आहे, तो म्हणजे डेफिशियन्सी अकाउंट आहे. आणि डेफिशियन्सी अकाउंट क्लोज झाला, आपोआप क्लोज झाला की आपला प्रॉब्लेम बरोबर आला असं समजायचं. तशा प्रकारे हा अकाउंट क्लोज झालेला आहे, म्हणजे अर्थात आपला प्रॉब्लेम हा करेक्ट आलेला आहे. अशा प्रकारे आपण दुसरा प्रॉब्लेम मी नंतर येईन, तोपर्यंत या पहिल्या प्रॉब्लेमचा आपण सराव करा.